विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही प्रेफरन्स लिस्ट आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटसाठी किंवा स्टेटच्या कॉलेजेससाठी भरायचा आहे, त्यासाठीचा आपला हा आजचा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये मेनली आपण जे डिस्कशन करणार आहोत, कॉलेजचा प्रेफरन्स जे आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे त्यासाठी कसा असायला पाहिजे, या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांनी एमसीसीचं 15% गव्हर्नमेंटच्या सीटसाठी रजिस्ट्रेशन करून त्याची ऑप्शन फॉर्म फिलिंग केलीच असेल. परंतु आता जे महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत त्यामध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सीईटी सेलच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 85% ह्या गव्हर्नमेंटच्या सीटसाठी व 100% प्रायव्हेट कॉलेजेस, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो, अशा कॉलेजेससाठी चॉईस फिलिंग आता आपल्याला करायची आहे. व त्यासाठी प्रेफरन्स लिस्ट कशी असावी या संदर्भातच आजचा हा आपण व्हिडिओ बनवत आहोत, की ज्यामध्ये आपल्याला सुरुवातीला गव्हर्नमेंटचे कॉलेजेस टाकायचे आहेत व त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यासोबतच सीट मॅट्रिक्स 1-2 दिवसामध्ये सीट मॅट्रिक्स पण आपल्याला येऊन जाईल. सीट मॅट्रिक्स मध्ये मग ऍक्च्युअल यावर्षी किती कॉलेजेस महाराष्ट्राचे अप्रूव्ह झालेले आहेत व त्याच्या सीट्स किती किती अप्रूव्ह झालेल्या आहे व कॅटेगरीनुसार त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे पण आपल्याला त्या सीट मॅट्रिक्स मध्ये समजून जाणार आहे. तर आजची जी लिस्ट बनवली आहे आपण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे. टॉप कॉलेजेस, मिडल कॉलेजेस आणि बॉटम कॉलेजेस. आता जे मागच्या वर्षीपासून मुलींना फ्री एज्युकेशन जी सुविधा मिळालेली आहे, त्यामुळे आपण प्रायव्हेट कॉलेजेसचं सिलेक्शन करत असताना त्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट कॉलेजेसला पण काही गव्हर्नमेंट जे नवीन आलेले आहेत मागच्या 2 वर्षामध्ये त्याच्या आधी घेतलं तरी चालते. तर ते मी तुम्हाला क्रमशः सांगणारच आहे. पण तत्पूर्वी कुठली पण चॉईस फिलिंग करत असताना किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग करत असताना, ऑप्शन सिलेक्ट करत असताना, कॉलेज सिलेक्ट करत असताना आपल्याला काही कन्सर्न गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवणं गरजेच्या आहेत. ज्याच्यामध्ये किंवा हे प्रेफरन्स लिस्ट बनवताना आपण ज्या गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सिटी प्रायोरिटी, म्हणजे ज्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्या सिटीतल्या कॉलेजेसला सगळ्या पद्धतीच्या सुविधा वगैरे असतात, त्यामुळे आपण सिटी प्रायोरिटी एक महत्वाचं ठेवलेलं आहे. दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिसरं फॅकल्टीज आहेत, चौथं म्हणजे हॉस्पिटल आणि पाचवं आणि महत्वाचं म्हणजे तिथला पेशंट फ्लो. या व्यतिरिक्त पण तुम्ही जर काही मुली असतील किंवा काही मुलं पण असतील तर त्यामध्ये एक कन्सर्न हा पण येते किंवा आपल्या घरापासून जवळचे कॉलेजेस कुठले आहेत, तर त्याचा पण विचार करून आपण ह्या सगळ्या गोष्टी, जो आपला रिजन आहे म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातले जास्त विद्यार्थी आपल्याकडे रजिस्टर असतात, त्यामुळे या 2 रिजनचा विचार करून आपण हे प्रेफरन्स लिस्ट बनवलेली आहे. परंतु त्यामध्ये पण ज्यावेळेस एमबीबीएसचा विचार होतो त्यावेळेस मॅक्झिमम विद्यार्थी मुंबई आणि पुण्याचाच विचार करतात आणि करायलाच पाहिजे, कारण तेच कॉलेजेस जे आहेत ते चांगल्या पद्धतीचे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर्स, त्याच्यानंतर इक्विपमेंट्स, लॅबोरेटरीज आणि फॅकल्टीज अवेलेबल आहे आणि त्यासोबतच पेशंट फ्लो हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर या सगळ्या गोष्टीचा, सगळ्या कन्सर्न आपण लक्षात घेऊन ही प्रेफरन्स लिस्ट बनवलेली आहे. तर जे सर्वप्रथम गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस आहेत यांना आपण 3 भागामध्ये डिव्हाइड केलेलं आहे. टॉप कॉलेजेस, मिडल कॉलेजेस आणि बॉटम कॉलेजेस. तर याच्यामध्ये हे जे टॉप कॉलेजेस आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंपल्सरी मी म्हणेल की बाबा तुमच्या लिस्टमध्ये वर ठेवायला गरजेचे आहेत, कारण हे खूप जुने, खूप रेप्युटेड आणि जिथे जास्त पेशंट फ्लो आहे या प्रमाणातच ही लिस्ट आपण तयार केलेली आहे. ज्याच्यामध्ये जीएस मेडिकल कॉलेज मुंबई हे 1 नंबरला येते, बीजे मेडिकल कॉलेज पुणे हे 2 नंबरला येते, लोकमान्य टिळक सायन्सचं कॉलेज मुंबईचं हे 3 नंबरला येते. त्याच्यामध्ये टोपीवाला नायर ठाण्याचं कॉलेज हे आपण 4 नंबरला घेतलेलं आहे. जे कॉलेज हे आपण 5 नंबरला घेतलेलं आहे. ऍक्च्युली बरेचसे विद्यार्थी याला सेकंड किंवा थर्ड नंबरला पण घेतात, परंतु जो काही आपले प्रिव्हियस स्टुडंट्स आहेत, जो काही आपला फीडबॅक आहे, या फीडबॅकनुसार बऱ्याचशा स्टुडंटचं म्हणणं आहे की बाबा जे फॅकल्टीचा जो आहे तो थोडा इश्यू आहे, त्याच्यामुळे बरेचसे आता विद्यार्थी याला थोडं खालच्या स्थानावर घेत आहे. तर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सेकंड किंवा थर्ड पोझिशनला पण जे हॉस्पिटलला ठेवू शकता, परंतु जो काही सिनारिओ सध्याचा करंट चालू आहे त्याच्यानुसार आपण त्याला 5व्या पोझिशनला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर कुफर कॉलेज जे आहे ते 6व्या ठिकाणी ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर 7व्या ठिकाणी राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे आहे. 8व्या ठिकाणी जीएमसी नागपूर
9व्या ठिकाणी GMC कॉलेज संभाजीनगर व 10व्या ठिकाणी मुंबईचं जे नवीन कॉलेजेस आलेलं आहे. परंतु मुंबई लोकेशन असल्यामुळे व मॅक्झिमम विद्यार्थीचा फ्लो हा मुंबईसाठी मेडिकलला जास्त असल्यामुळे आपण त्याला नवीन जरी असलं तरी वर ठेवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे आपण त्याला टॉप 10च्या लिस्टमध्ये आपल्या कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा 10व्या नंबरचं जरी कॉलेज नवीन असल्यामुळे तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा, नसेल ठेवायचं तर नाही ठेवलं तरी चालेल. परंतु पहिले जे 9 कॉलेजेस मी तुम्हाला सांगितलेले आहे याचा क्रमशः हा असाच्या असा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त जे हॉस्पिटल तुम्हाला सेकंड थर्ड ठिकाणी न्यायचं असेल तर तुम्ही नेऊ शकता. या हा जो वरचा मी सिक्वेन्स तुम्हाला जो बनवून दिला टॉप कॉलेजेसचा, याला मात्र तुम्ही काहीच चेंज करू नका. हे टॉप लेवलचे कॉलेजेस आहेत, याला चेंज करण्याची काही गरज नाही. आता हे जे मिडल रेंजचे कॉलेजेस आहेत, या कॉलेजला मात्र जर तुम्हाला चेंज करायचं असेल याचा सिक्वेन्स, हा तुम्हाला याची प्रिंटआउट तुम्हाला आपल्या ऑफिसमध्ये पण मिळणार आहे किंवा तुमच्या मेल आयडीवर किंवा व्हॉट्सअपवर पण आम्ही पाठवून देऊ. परंतु मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देतो की हे मिडलचे जे कॉलेजेस आहेत, या मिडलच्या कॉलेजेसला तुम्ही तुमचा सिक्वेन्स चेंज करू शकता ऍज पर तुमचं कन्सर्न की तुमचं घर कुठे आहे, म्हणजे कुठल्या सिटीमध्ये तुम्ही राहता, त्याच्यानुसार तुम्ही या प्रेफरन्सला तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यामध्ये आपण 11व्या ठिकाणी नागपूर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सोलापूर आहे. त्याच्यानंतर GMC कोल्हापूर आहे. त्याच्यानंतर मिरज आहे. बारामतीचं कॉलेज हे नवीन जरी आलेलं आहे, नवीन इन द सेन्स माझ्या मते बाकी सर्व कॉलेजेसच्या मानाने हे नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. जर या 24चे कॉलेजेस सोडले तर त्याच्या आधी बारामतीचं कॉलेज आलेलं आहे, परंतु तिथे खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, सुखसुविधा आणि पेशंट फ्लो चांगला आहे. त्यामुळे आपण बारामतीला थोडं वर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सेवाग्राम वर्धा आहे. त्याच्यानंतर GMC नाशिक आहे, GMC नांदेड आहे, GMC लातूर आहे, GMC सातारा आहे. 21व्या नंबरला आपण अंबेजोगाई घेतलेला आहे. त्याच्यानंतर अकोला घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये काय केलंय, अकोलाचं कॉलेज थोडंसं खाली घेतलेलं आहे, ताकी ते बऱ्यापैकी आहे. परंतु जे विदर्भातले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी अकोलाचं कॉलेज हे लातूर नांदेडच्या वर जर त्यांना घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. मात्र जे मराठवाड्यातले विद्यार्थी आहेत त्यांनी लातूर चं आणि नांदेडचं कॉलेज हे वरच ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आता बीडचे काही विद्यार्थी असतील आणि त्यांना वाटत असेल की नाही बाबा आम्हाला अंबेजोगाई जवळ आहे, तर त्यांना अंबेजोगाई जर लातूर नांदेडच्या पण वर ठेवायचं तर ते ठेवू शकतात. त्याच्यानंतर GMC धुळे आहे, हिरे कॉलेज. त्याच्यानंतर अलिबाग आहे. त्याच्यानंतर जळगाव आहे. आता जळगाव खानदेशातले काही विद्यार्थी असतील त्यांना जळगाव जवळ पडते, तर ते जळगावचं पण कॉलेजेस रादर दॅन लातूर किंवा नांदेड त्यांना जळगावपासून लांब पडते, तर ते त्याला जळगावच्या कॉलेजेसला वर घेऊ शकतात. त्याच्यानंतर यवतमाळ आहे आणि रत्नागिरी आहे. म्हणजे हे जे मिडल लेवलचे तुम्हाला क्रीम कलर मध्ये आपण 11 to 27 चे कॉलेजेस दिले. वरचा क्रमशः तुम्हाला सेम ठेवायचा आहे क्रमांक. फक्त तुम्हाला 11 पासून 27 पर्यंत जर काही खालीवर तुमच्या जवळचे कॉलेजेस जर तुम्हाला जवळ ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता. नाही तर तुम्हाला हा जो सिक्वेन्स दिलाय तो सगळ्याच गोष्टीचा विचार करूनच हा सिक्वेन्स बनवलेला आहे. त्याच्यानंतर जो थर्ड आपण रेंज बनवलेली आहे ती बॉटम कॉलेजेसची बनवली आहे, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम कॉलेजेस जे आहेत ते नवीन आलेले आहेत. त्याच्यामध्ये चंद्रपूरचं कॉलेज आणि उस्मानाबाद सिंधुदुर्गचे जुने आहेत. बाकी मग हे 24चे कॉलेजेस आपण खाली घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही चंद्रपूर 1 नंबर ठेवू शकता, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद आहे, सिंधुदुर्ग आहे, अंबरनाथ आहे, गोंदिया आहे. त्याच्यानंतर GMC परभणी आहे, GMC अमरावती आहे, GMC बुलढाणा आहे, GMC नंदुरबार आहे, GMC जालना आहे, GMC वाशिम आहे, हिंगोली आहे, भंडारा आहे आणि गडचिरोली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स थोडे कमी असतील व त्यांना या खालचे कॉलेजेस लागत असतील, तर माझा या अशा सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रथम या कॉलेजेसला जाऊन बघा की या कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर कसे आहेत, तिथं फॅकल्टी अजून अपॉइंटमेंट झाल्या आहेत की नाही झालेल्या आहेत, तिथले हॉस्पिटल रेडी झाले आहेत की नाही झाले आहेत, पेशंटचा फ्लो चालू झालाय की नाही झालाय, आणि एक टेंटेटिव्ह तिथल्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्याच्या नंतर तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊ शकते की बाबा आपल्याला तर 4 वर्ष वेळ आहे, या 4 वर्षात इथलं डेव्हलपमेंट होऊ शकते की नाही होऊ शकत. त्याच्यानंतरच तुम्ही या खालच्या कॉलेजेसला आपल्या लिस्टमध्ये घ्या. नाही तर जे विद्यार्थी SC ST मध्ये असतील किंवा जे विद्यार्थी ज्या विद्यार्थिनी असतील म्हणजे गर्ल्स कॅन्डिडेट असतील किंवा जे विद्यार्थी VJNT मध्ये येतात, म्हणजे SC ST ला तर फीजच नाही आहे, VJNT ला 10% फीज आहे, म्हणजे डेव्हलपमेंट फीजच भरावी लागते आणि मुलींना पण 10% किंवा डेव्हलपमेंटच फीज भरावी लागते. त्यामुळे तुम्ही या कॉलेजच्या ऐवजी
जर तुमच्या सिटी मधलं किंवा सिटी पासनं जवळ तुम्ही जिथे राहता तिथलं प्रायव्हेट कॉलेज जरी तुम्ही तुमच्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये या गव्हर्नमेंटच्या वर घेतलं तरी काही हरकत नाही. परंतु ज्यांचे फायनान्शियली खूपच प्रॉब्लेम्स असतील किंवा ज्यांना गव्हर्नमेंट मधनच शिकायची इच्छा असेल तर मग असे विद्यार्थी या कॉलेजेसला वर ठेवू शकतात. अन्यथा मुलींना आता कुठल्याच प्रकारची फीज कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर लागत नाही ट्युशन फीज, फक्त डेव्हलपमेंट फीजच लागते. SC ST ला दोन्ही पण फीज लागत नाहीत. VJNT पण फक्त डेव्हलपमेंट फीज 10%च द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही या खालचे जे 24चे जे कॉलेजेस आलेले आहेत ते कॉलेजेस प्रत्यक्षात बघा व त्याच्यानंतर त्या कॉलेजला वर घ्यायचं की त्याच्यापैकी काही आपण प्रायव्हेटचे कॉलेजेस वर घ्यायचे असं डिस्कशन करून तुम्ही या पद्धतीने आपली प्रेफरन्स लिस्ट बनवू शकता. तर असं तुम्हाला एक प्रेफरन्स लिस्ट आम्ही पण बनवून देणार आहे. याच्यामध्ये टॉपचे कॉलेजेस, मिडल कॉलेजेसला तुम्ही इंटरचेंज करू शकतात. मात्र खालचे जे कॉलेजेस आहेत त्या खालच्या कॉलेजेसला तुम्ही बॉटम लेवलच ठेवा. यांना वर नेऊ नका. जरी तुम्ही त्या सिटी प्रॉपरचे असाल तरी. आणि जर तुम्हाला वर न्यायची असेल तर तुम्ही प्रत्यक्षात एक वेळा त्या कॉलेजला व्हिजिट करा. सगळ्या गोष्टी बघून घ्या आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या की बाबा हे कॉलेज मला वर ठेवायचे आहेत की खाली ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे गव्हर्नमेंटची प्रेफरन्स लिस्ट आपण 41 कॉलेजेसची केलेली आहे. त्याच्यानंतर जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो ते 22 कॉलेजेस आहेत. 22 मध्ये पण जे 22 नंबरचं कॉलेज आहे वेदांता, या वेदांता कॉलेजला आपल्याला कुठल्याच प्रकारच्या स्कॉलरशिप्स मिळत नाहीत. हे टोटली प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. आपण मेरिट बेसिसवर जरी तिथे गेलो तरी आपल्याला स्कॉलरशिप वगैरे मिळत नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन चांगल्या असतील, ज्यांना बाबा मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन घ्यायची त्याच्याऐवजी म्हणून तुम्ही वेदांताला ऍडमिशन घेऊ शकता. तर ते एक 22 नंबरचं कॉलेज आहे ते तुम्ही तुमच्या याच्यानुसार त्याला घेऊ शकता. त्याच्यानंतर जे काही कॉलेजेसची लिस्ट आहे त्याच्यामध्ये काही थोडेफार चेंजेस मागच्या वर्षीच्या लिस्टमध्ये आपण केलेले आहेत. ते असे की 1 नंबरला तर अटल बिहारीच आपण ठेवलंय, 2 नंबरला KG सोमय्याच ठेवलंय. RK दमानी मेडिकल कॉलेज हेडगेवार हे संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला कॉलेज आहे. जरी हे मागच्या वर्षी नवीन आलं असेल तरी खूप जुनं याच्या मागे पार्श्वभूमी आहे. हॉस्पिटल खूप जुने आहे आणि बीड बायपास संभाजीनगर इथे खूप मोठ्या लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. रेप्युटेड संस्था आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी विदर्भ आणि मराठवाड्यामधले आहेत तर त्यांना हे जवळ पण पडते. त्यामुळे आपण या संभाजीनगरच्या दमानिया कॉलेजला थोडं वर घेतलेलं आहे आणि त्यांची फीज पण नवीन कॉलेज असल्यामुळे 8 लाख ते 8.5 लाखच आहे. आणि कुठल्याच प्रकारच्या बाकीच्या कॉलेजेस सारखं ते एकदम फीज भरून घेत नाही. म्हणजे तुम्ही जर गर्ल्स असाल तर तुम्हाला 10%च फीज भरावी लागेल. SC ST ला भरावीच लागणार नाही व जे VJNT मध्ये त्यांना 10%च भरावे लागेल. मॅक्झिमम प्रायव्हेट MBBS चे कॉलेजेस असं करतात की बाबा तुम्ही कुठल्या जरी कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तरी तुमच्याकडनं पूर्ण फीज भरून घेतात व त्याच्यानंतर तुम्हाला जी स्कॉलरशिप मिळते ती आल्याच्या नंतर तुम्हाला त्या पैशांचं फीज रिम्बर्समेंट होते. मात्र या कॉलेजला ते तुमच्या कॅटेगरीनुसारच फीज घेतात आणि खूप रेप्युटेटेड आणि चांगलं कॉलेज आणि आपल्याला आपल्या सिटीमध्ये म्हणजे औरंगाबादमध्येच आहे आणि जे काही औरंगाबाद पेरीफेरीचे असतील त्यांना पण जवळ आहे. म्हणून मी हे कॉलेजेस थोडं वर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर विखे पाटलांचं जे नगरचं कॉलेज आहे हे पण आपल्याला नियर बाय आहे त्यामुळे त्याला थोडं वर घेतलेलं आहे. मागच्या वर्षी हे दोन्ही कॉलेजेस आपल्या लिस्टमध्ये खाली होते. कारण मागच्या वर्षी पहिलंच वर्ष असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण नको यायला म्हणून आपण कारण पहिलं वर्ष असल्यामुळे फॅकल्टी वगैरेचा प्रॉब्लेम आहे. परंतु आता ते बऱ्यापैकी कॉलेज सेट झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण नाशिकचं वसंतराव पवार कॉलेज तेरणा कॉलेज घेतलेलं आहे मुंबईचं. त्याच्यानंतर वसंतराव पवार घेतलेलं आहे. उल्हास पाटील कॉलेजची फीस कमी असल्यामुळे त्याला थोडं वर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग ऍज युजल पुण्याचं आपण काशीबाई नवले. त्याच्यानंतर मायमर जे आहे MITचं कॉलेज मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन आपण त्याला मायमर म्हणतो जे तळेगाव पुण्याला आहे ते आहे. त्याच्यानंतर मायसर लातूरचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर NKP साळवे हे नागपूरचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर MM पटेल हे सोलापूरचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर BKL वळवळकर हे रत्नागिरीचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख अमरावतीच्या विद्यार्थ्यांना जर हे कॉलेज थोडंफार वर घ्यायचं ते वर पण घेऊ शकतात. जे विदर्भातले विद्यार्थी अमरावती, अकोला, नागपूरचे. नाहीतर जर आपण सिक्वेन्स वाईज पेशंट फ्लो वाईज जर त्याला घेतलं तर त्याची रेंज आपण 14 नंबरला ठेवलेलं आहे. SMBT नाशिक पण चांगलं कॉलेज आहे. ACPM धुळे, त्याच्यानंतर प्रकाश सांगली. प्रकाशची पण फीस कमी आहे. ज्यांना फीस कन्सर्न असेल तर ते प्रकाशला पण वर घेऊ शकतात. NY तासगावकर कर्जत हे पुणे आणि मुंबईच्या मधात
लोणावळ्याच्या पुढे कॉलेज आहे. बहुतेक त्याच्यानंतर सिंधुदुर्गचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर राजेंद्र गोडे अमरावती. त्याच्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज परभणी आणि लास्टला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेदांता. याच्यानंतर अजून एक कॉलेज याच्यात सुटलेलं आहे ते म्हणजे की मायनॉरिटीचं कॉलेज जे काही जालन्याला आहे. तर ते मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. ज्या विद्यार्थ्यांना ते पण टाकायचं असेल तर ते औरंगाबाद आणि जालन्याच्या सेंटरला आहे. तर ते पण कॉलेज तुम्ही टाकू शकता. तर आता हे कॉलेज टाकत असताना याची जी काही फीज आहे हे FRA नुसार जी काही फीज आहे ती पण आपण ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे. त्याच्यानंतर कॉलेजच्या वेबसाईटला गेल्याच्या नंतर त्यांचं जे पूर्ण फी स्ट्रक्चर आहे म्हणजे कॉलेजची फीज किती आहे, कॅटेगरी वाईज किती आहे, त्याचं हॉस्टेलची फीज किती आहे, त्यांचं डिपॉझिट किती आहे, याचे पण सगळ्या PDF बनवून आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकलेले आहे. तर हा सिक्वेन्स तुम्ही फॉलो करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही डिस्कस करून आपण हे चेंजेस पण करून घेऊ. आणि माझा जे सगळ्यात महत्वाचं कन्सर्न आहे की बाबा कॉलेज प्रिफर करत असताना तुम्ही सिटी, त्याचं लोकेशन, त्याच्यानंतर तुमचं नियर बाय होम, त्याची फीज, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, फॅकल्टी, तिथलं हॉस्पिटल व पेशंट फ्लो या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपण पण ही लिस्ट बनवली आहे. तुम्ही पण याच्यामध्ये तोच विचार करून याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला येऊन चर्चा करून तुम्ही याला फायनलाइज करू शकता. या सर्व कॉलेजेसची डिटेल फी स्ट्रक्चर FRA नुसार व त्यांनी जे त्यांच्या साईटवर दिलेलं आहे ते अशा दोन्हीचे पण PDF आपण ऑलरेडी ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत. वाटलंच तर आपण परत त्याला ग्रुपमध्ये शेअर करू. ही पण लिस्ट तुम्हाला त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर, त्यांची इनटेक आणि त्यांची फीज याच्याप्रमाणे आपण परत ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत. आणि उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला येऊन तुम्ही प्रत्यक्षात पण ती कलेक्ट करू शकता. जे विद्यार्थी येऊ शकत नसतील अशांना आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण ही लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत किंवा इथून प्रिंटआउट घेऊन तुम्हाला चॉईस फिलिंग करून देण्याला पण उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर मदत करणार आहे. तर जे लेटेस्ट सध्याचा जो काही शेड्यूल 7 तारखेपासून फॉर्म फिलिंगचा दिलेला आहे तर त्याच्यानुसार तुम्ही 7 तारखेपासून हे ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकता. 6 तारखेपासून दिलं पण 6 तारखेला संध्याकाळी दिलेलं आहे तर कदाचित 7 तारखेला ते चालू होईल. परंतु काल जे MCCनी त्यांचं चॉईस फिलिंग होल्ड केलेलं आहे त्यामुळे कदाचित जर MCCची डेट वाढली तर स्टेट पण वाढू शकते. जर ती वाढवली तर आपण ग्रुपमध्ये तुम्हाला इन्फॉर्म करूच. परंतु जर नाही वाढली ती तर 7 तारखेपासून येऊन तुम्ही तुमची ही चॉईस फिलिंग उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला करू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, काही क्युरीज असतील तर तुम्ही केव्हा पण उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करून ते विचारू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण तुम्ही याला हे करू शकता. तर सध्या तुम्हाला जे काही चॉईस फिलिंग करायची ते MBBS व BDS ची करायची. MBBSचं आपण डिस्कशन केलं. असाच एक BDSचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवणारच आहोत. आणि याचे फी स्ट्रक्चर वगैरे सगळं आपण ग्रुपमध्ये डिस्कस शेअर केलेलंच आहे. या व्यतिरिक्त काही अडचण असेल तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.